आता पाहूयात विस्तृत बातमीपत्र। सांगलीमध्ये एकाचा निर्गुण खून करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे। रोहित मैशाळे व 29 असे खून झालेला तरुणाचे नाव आहे। धक्कादायक बाब म्हणजे खून करून मृतदेह हा प्लास्टिकच्या बॅरेलमध्ये कोंबून एका पडक्या विहिरीत टाकून देण्यात आला होता। रोहित मैशाळे मृत उत्तम मोहितेचा साथीदार होता। या खून प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी दोघा अल्पवयीन बालकांना ताब्यात घेतले असून एक जण फरार आहे। रोहितचे अपहरण करून त्याचा खून करण्यात आला आहे। मात्र हा खून नेमका कोणत्या कारणातून झाला हे अद्याप स्पष्ट नसून अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। 26 फेब्रुवारीची रोहित याचे अपहरण झाले होते आणि त्याच्या मागे लागलेल्या संशयित आरोपींचे सीसीटीव्ही फुटेज देखील आता समोर आले आहे। विश्रामबाग पोलीस ठाण्याकडील मिसिंग एक व्यक्ती नामे रोहित मुकेश मैशाळे हा दिनांक 26 तारखेला मिसिंग झालेला होता। सदरबाबत पोलीस ठाण्याकडे तपास चालू होता। त्या कालपासून आमची टीम दोन बालकांकडे तपास करत होती। त्या दोन बालकांनी सदर मिसिंग व्यक्तीस मारून टाकले असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। सदर मारून टाकलेलं ठिकाण हे विठ्ठलनगर येथील मार्टिन शाळेच्या पाठीमागील बाजूस असल्याचं त्यांनी दाखवलेलं आहे। सदर ठिकाणी आम्ही आल्यानंतर तिथं रेस्क्यू टीम बोलवली। त्यानंतर मारून टाकलेली विहीर जी आहे त्या विहिरीतून एक बॅरेल बाहेर काढण्यात आला आणि बॅरेलमधून मृतदेह बाहेर काढण्यात आला। तर त्या मृतदेहाची ओळख त्याचे मामा रोहित मैशाळेचे मामा यांनी तो मृतदेह ओळखलेला आहे। त्याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असून अधिक तपास करीत आहोत। थँक्यू।